आज आपण अर्धा किलो मैद्याची मस्त बिस्किटांसारखी खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवणार आहोत। याच्यामध्ये मी वाटी आणि ग्रॅम दोन्हीमध्ये प्रमाण सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही। तर सगळ्यात अगोदर आपल्याला तूप घ्यायचे, तर तूप घेताना आपल्याला 120 ते 130 ग्रॅमच्या मध्ये घ्यायचं आहे। तर त्याचप्रमाणे साखर इथे आपल्याला 190 ते 200 ग्रॅमच्या मध्ये घ्यायची आहे। ज्यांना जास्त गोड आवडतं त्यांनी एवढी घ्यायची, कमी गोड आवडत असेल किंवा चहासोबत खायची असेल तर 160 ग्रॅमपर्यंत इथे साखर घेऊ शकता। त्याच्यानंतर इथे आपल्याला अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम मैदा घ्यायचा आहे। इथे आपण ग्रॅम सोबतच वाटीने सुद्धा माप सांगितलेली आहेत बघा। एकाच वाटीने आपण सगळे मेजरमेंट करून घेतलेली आहे। तूप असो किंवा मग साखर असो, एक वाटी इथे साखर घेतलेली, अर्धी वाटी तूप घेतलेला आहे आणि त्याच वाटीने 3 वाट्या इथे आपण मैदा घेतलेला आहे। मैदा भरताना अगदी दाबून दाबून भरायचा आहे, बरोबर या वाटीमध्ये अर्धा किलो मैदा बसून जातो। हा मैदा आता आपल्याला चाळून घ्यायचा आहे। चाळल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चिमूट मीठ घालायचं आहे। मीठ व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हा मैदा आता साईडला ठेवायचा आहे। त्याच्यानंतर एक पातेलं घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण साखर आणि तूप मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी इथे पाणी घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये साखर आणि तूप घालायचं आहे आणि हे भांडं आपल्याला आता गॅसवर ठेवायचं आहे। हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे म्हणजे साखर आपली लवकर वितळेल। तर साखर वितळेपर्यंतच आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। जास्त वेळ ठेवलं तर आपल्याला आपला जो पाण्याचा आहे तो पाक तयार होईल। आपल्याला पाक वगैरे नको आहे, फक्त साखर वितळवून घ्यायची। साखर आता पूर्णपणे वितळलेली आहे। साखरेचं पाणी आपल्याला पूर्णपणे थंड करायचं आहे। मी बोट घातलं तरी गरम लागत नाही, म्हणजे पूर्णपणे थंड झालेलं आहे। त्याच्यानंतर हे साखरेचं पाणी आपल्याला थोडं थोडं मैद्यामध्ये घालायचं आहे आणि मैदा मिक्स करत राहायचं आहे। ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्याप्रमाणे अजिबात मळायचं नाही आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला हे फक्त मिक्स करत याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे आपली जी शंकरपाळी आहे ती मस्त खुसखुशीत होतात बघा। कणिक ज्याप्रमाणे मळतो त्याप्रमाणे मळून घेतलं तर थोडीशी कडक होण्याची शक्यता असते। त्याच्यासाठी अगदी हलक्या हाताने आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर याच्यातलं जे साखरेचं पाणी होतं सगळं मी इथे वापरलेलं आहे। तर याचा एक छान गोळा तयार करून घेतलेला आहे। याच्यावर आपल्याला एक झाकण ठेवून 10 मिनिटासाठी याला रेस्ट द्यायची। एक 10 मिनिटानंतर याचे आपल्याला मोठे मोठे गोळे तोडून घ्यायचे। तुम्ही मध्ये पाहू शकता छान जाळी पडलेली आहे याला। तर याचे जेवढे गोळे तयार होतील मोठ्या मोठ्या साईजचे तेवढे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आणि हे लाटून घ्यायचे। लाटताना थोडंसं चौकोनी आकारामध्ये जसं जमेल त्याप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचे। तुम्ही दुमडून सुद्धा लाटू शकता, म्हणजे लेअर छान पडतात। तर मी न दुमडता याप्रमाणे लाटून घेतलेलं आहे। तर याच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्यात। हे आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे। तुम्ही खूप पातळ केलं तर आपली शंकरपाळी आहे ती कडक होतात आणि शंकरपाळी थोडीशी जाडसरच चांगली लागतात। मध्ये एक एक बोट ठेवून याप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायचे। एका साईडनी कट झालं की दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे कट करायचे। मी एक एक बोट ठेवते म्हणजे सगळी जी आपली शंकरपाळी आहे ती एका साईडची तयार होतात आणि पटकन कट करता येतात बघा। इतपत जाड मी ही शंकरपाळी ठेवलेली आहे, ती आपल्याला आता काढून घ्यायचे। त्याचप्रमाणे आपण तेल सुद्धा गरम करून घेतलेलं आहे। इथे शंकरपाळी तळण्यासाठी खूप जास्त गरम तेल करायचं नाहीये, मीडियम गरम करायचं आहे। तेल गरम झालं की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि आपल्याला जेवढी बसतील तेवढी शंकरपाळी याच्यात टाकायची आहेत। आणि सुरुवातीला अजिबात शंकरपाळ्यांना आपल्याला हात लावायचा नाहीये, खूप मऊ असतात तर ते तुटू शकतात। थोडासा याचा रंग बदलला की त्याच्यानंतर आपल्याला ही शंकरपाळी आहेत हलवायची आहेत। मध्ये मध्ये मिक्स करायचे म्हणजे सगळ्या साईडनी आपल्या शंकरपाळ्यांना छान रंग येतो आणि शंकरपाळी तळताना लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला तळायची आहेत, म्हणजे आपली शंकरपाळी आहे त्याला छान लेअरसुद्धा पडतात आणि छान फुलतात सुद्धा। तर मी या रंगावर ही शंकरपाळी तळलेली आहे। तुम्हाला डार्क रंग हवा असेल किंवा याच्यापेक्षाही फिकट रंग हवा असेल तर फिकट रंगावर तुम्ही शंकरपाळी तळू शकता। अजिबात तेलकट होत नाहीत, मस्त खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार होतात। याच पद्धतीने मी बाकीची शंकरपाळी सुद्धा तयार करून घेतलेली आहेत बघा। तर आपण दुमडून लाटलेलं नाही आहे तरी सुद्धा याला छान लेयर्स पडलेले आहेत। मस्त खुसखुशीत बिस्किटांसारखीच ही शंकरपाळी तयार झालेली आहे। मी तुम्हाला एक तोडून दाखवते। तर मस्त
मस्त खुसखुशीत अशी शंकरपाळी झालेली आहे. जशी बिस्किट तुटतात बघा त्याचप्रमाणे ही शंकरपाळी तुटतात. मस्त खुसखुशीत आणि अजिबात तेलकट होत नाहीत.